हॅलो फ्रेंड्स, मी मंदार. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल ब्लॉग्स विथ मंदार. आज आपण जाणार आहोत प्राचीन गाडेश्वर शिव मंदिराकडे, जे आहे पनवेलमध्ये. शिव मंदिराचे दर्शन घेऊन आपण जाणार आहोत गाडेश्वर डॅम जवळ. गाडेश्वर डॅम शिव मंदिरापासून जवळपास 3 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. चला आता आपण जाऊयात गाडेश्वर शिव मंदिराकडे. मित्रांनो, गाडेश्वर मंदिर माझ्या प्लेसपासून म्हणजे डोंबिवलीपासून जवळपास 40 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. मंदिरापर्यंत पोहोचायला आपल्याला 1 तास लागू शकतो. आपल्याकडे 2 मार्ग आहेत गाडेश्वर टेम्पलकडे जायला. एक आहे शिळफाटा रोडवरून आणि दुसरा आहे तळोजा मार्गे. शिळफाटा रोडला तर ट्रॅफिक असण्याची शक्यता आहे, त्यामुळे आपण जात आहोत तळोजा मार्गे रोडने. आता आपल्याला इथून राईट टर्न घ्यायचा आहे आणि तळोजा मार्गेवरून आपण डायरेक्ट कळंबोली सर्कलला पोहोचू. ब्रिज उतरल्यावर फर्स्ट लेफ्ट घेऊन आपण कंपनी रोड मार्गे कळंबोली सर्कलला जाणार आहोत. जर आपण सेकंड लेफ्ट घेऊन कळंबोली सर्कलला गेलो तर तो मेन रोड असल्यामुळे तिथे आपल्याला कळंबोली सर्कलच्या सिग्नलमुळे ट्रॅफिक लागू शकते. या रोडला रस्त्याच्या दोन्ही साईडला मोठे ट्रक्स आणि कंटेनर पार्क केलेले असतात, पण हा रस्ता जास्त यूज होत नाही, त्याच्यामुळे इथे ट्रॅफिक होत नाही. मी नेहमी पनवेलला जाताना याच रोडचा यूज करतो. आपण कळंबोली सर्कलला पोहोचलेलो आहोत. इथून आपल्याला लेफ्ट टर्न घ्यायचा आहे. इथून लेफ्ट घेऊन आपण जाणार आहोत तिथं गाडेश्वर टेम्पल जवळ. मित्रांनो, इथून पुढचा रस्ता मला माहीत नाही, सो त्यामुळे आपण गुगल मॅपच्या भरोसे मंदिरापर्यंत जाणार आहोत. तुम्ही समोरच पाहू शकता, आपण पोचलेलो आहोत मंदिराजवळ. आपण गाडी इथेच बाहेर पार्क करून आतमध्ये प्रवेश करणार आहोत. आपण आता गेटमधून आत जात आहोत आणि समोरच एक सूचना बोर्ड दिसत आहे. त्या सूचना बोर्डवरती मंदिराचे नियम लिहिलेले आहेत.
मंदिराची वेळ आहे सकाळी 6 ते 1 आणि दुपारी 4 ते 9:30. मंदिरामध्ये प्रवेश केल्यावर आपल्याला समोरच शंकराची पिंड दिसत आहे आणि त्याच्या एक्झॅक्ट समोर नंदीची मूर्ती आहे. त्याच्या उजव्या बाजूस गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि डाव्या बाजूस हनुमानाची मूर्ती आहे. शिवपिंडीच्या एकदम समोर नंदीची मूर्ती आहे. इथून खाली उतरून तुम्हाला सुंदर असे शिवपिंड पाहायला मिळते. हे पाहू शकता तुम्ही शिवपिंड. इथे वरती तुम्ही पिंड पाहू शकता. हे 400 वर्षापूर्वीच्या मंदिरातील पुरातन मूर्तीचा फोटो आहे हा. मंदिराच्या बाहेरचा परिसर तुम्ही पाहू शकता. अतिशय सुंदर आणि स्वच्छ आहे. मंदिराच्या चारी बाजूने झाडांची लागवड केलेली आहे. बाहेर ऊन असले तरी झाडं असल्यामुळे इथले वातावरण थोडेसे थंड आहे. इथून खाली उतरायला जागा आहे आणि इथे अजून एक शिवपिंड आहे. ही सर्वात जुनी शिवपिंड आहे. नदीच्या काठावर अजून एक शिवलिंग आहे. त्यासाठी आपल्याला इकडून खाली उतरून शिवलिंगाकडे जाण्यासाठी रस्ता आहे. तुम्ही पाहू शकता हेच ते शिवलिंग. मग तुम्ही पाहू शकता नदीच्या आजूबाजूचा परिसर. खूप मोठं पात्र आहे. पावसाळ्यात कदाचित पूर्ण पाण्याने भरत असेल.
मंदिरातून दर्शन घेऊन आता आपण चाललेलो आहोत गाडेश्वर डॅमकडे. मंदिरापासून जवळपास 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावरती गाडेश्वर डॅम आहे. हा व्ह्यू बघा. उन्हाळा असला तरी रस्त्याच्या दोन्ही बाजूला छान अशी हिरवीगार झाडे आहेत. अजूनही काही भागात सिमेंट रस्ता बनवायचे काम चालू आहे. समोर डोंगर आणि गाडेश्वर डॅम. खूप छानसा व्ह्यू आपल्याला इथून पाहायला मिळतोय. आपण आता पुढे जाऊन खाली उतरायला जागा आहे का बघूयात. इथून लेफ्ट टर्न घेऊन आपल्याला खाली उतरायला जागा आहे. हा थोडा खराब रस्ता आहे. पाऊस पडल्यामुळे इकडची माती वाहून गेली आहे आणि फक्त दगडगोटे आहेत. त्याच्यामुळे आपल्याला इथून सावकाश हळू खाली उतरायचे आहे. इथे जमीन थोडी ओली आहे, पण पुढे चांगला रस्ता आहे, तर आपण तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करूयात. ॲक्च्युली गाडी इथे चिखलामध्ये फसलेली आहे. पुढे अजून जास्त चिखल असेल, सो पुढे चालतच जावं लागेल. पहिले इकडनं गाडी बाहेर काढून घेऊयात. तर आता आपण पोचलो आहे गाडेश्वर लेकवरती. आपण गाडेश्वर लेकच्या किनाऱ्यावरती आहोत. उन्हाळा असल्यामुळे किनाऱ्यावरचे पाणी सुकलेले आहे. खूप सुंदर असं दृश्य आहे. चारी साईडने डोंगर दिसत आहेत आणि त्याच्यामध्ये गाडेश्वर लेक किंवा डॅम बोलू शकता तुम्ही, कारण की तिथे समोरच एकदम कोपऱ्यावरती डॅम आहे.
आपण थोडं अजून जवळ जायचा प्रयत्न करूयात. तो तिथे कोपऱ्यावरती आपल्याला गाडेश्वर डॅम दिसत आहे. उन्हाळा असला तरी इथे बरंच पाणी आहे, त्यामुळे आपल्याला खूप छान असं दृश्य पाहायला मिळतं. हे सुंदर दृश्य पाहण्यासाठीच आपण एवढ्या लांबून इकडे आलेलो आहोत. पावसाळ्यात जेव्हा डॅम पूर्ण भरत असेल तेव्हा तर इथून खूप सुंदर असं दृश्य पाहायला मिळेल. पावसाळ्यात इथे खाली उतरायला अलाव नसतं, त्यामुळे तुम्ही हिवाळ्यात नक्की इथे भेट द्या. हिवाळ्यात तुम्हाला खूप सुंदर असं दृश्य इथून पाहायला मिळेल. मी बाईक इथपर्यंत आणण्याचा प्रयत्न करत होतो, पण तिकडे जागा जास्त ओली असल्यामुळे बाईक माझी फसली तिथे. मी दाखवतो तुम्हाला ती जागा. तिथे पूर्ण खड्डा पडला आणि त्याच्यामुळे मला मग तिथपर्यंतच थांबून खाली उतरून हाताने ढकलत बाईक बाहेर काढावी लागली. एक तर त्या बाईकचं वजन आहे अराऊंड 200 kg, तर तिथनं बाहेर काढायसाठी आणि ढकलत न्यायसाठी खूप कष्ट करावे लागले. खूप जोर काढावा लागला. तेव्हा इथे तुम्ही बघू शकता, इथे गाडीचा टायर फसलेला, थोडा खड्डा झालाय. तर इथे मला गाडीवरनं खाली उतरून धक्का मारत गाडीला बाहेर काढावं लागलं. तुम्ही पाहू शकता गाडीचा मागचा टायर पूर्ण चिखलामध्ये माखलेला आहे. बघा, आता इथून परत मला वरती चढायसाठी थोडासा ऑफ रोड आहे, तर तिथनं गाडी चढेल की नाही सांगता येत नाही. बघूयात. आता मी इकडनं रिटर्न जात आहे. आपली गाडी चिखलात फसल्यामुळे टायरला पूर्ण चिखल लागलेला आहे आणि पुढे गेलं ते पूर्ण कच्चा रस्ता आहे. सो त्यामुळे आपल्याला तिकडनं गाडी काढायला कठीण जाणार आहे. हा बघा, हा पॅच पूर्णच खराब आहे. पावसाच्या पाण्यामुळे इथली माती वाहून गेली आहे आणि फक्त दगडगोटे आहेत. तर ह्या पॅचवरूनच आपल्याला गाडी बाहेर काढायची आहे. जेवढं वाटत होतं तेवढा कठीण हा पॅच नव्हता, कारण आपल्या बाईकची पॉवर जास्त असल्यामुळे आपल्याला तो इझिली पार करता आला. तर मित्रांनो, मी आजचा व्लॉग इथेच संपवत आहे. जर तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. आता आपण भेटूयात नवीन व्लॉगमध्ये. जय शिवराय.